दौंड तहसील कार्यालय येथे जातीच्या एका दाखल्यासाठी महा ई सेवा केंद्र सेतू ही महाराष्ट्र शासनाची योजना सर्वसामान्य ग्रामस्थांसाठी, नागरिकांसाठी खूप छान उद्दिष्ट जरी महाराष्ट्र शासनाचे असेल तरीही या कार्यालयामध्ये मात्र सेतू चालक यांच्याकडून एका जातीच्या दाखल्यासाठी 500 रुपये सांगितले जातात. 30 रुपयाचा फॉर्म, 500 रुपये फी, 200 रुपयाचे ॲफिड्यूट असे 730 रुपये त्यांचे. बाहेर खाजगी एजंट यांच्याकडून मात्र 2000 ते 2500 रुपयाची मागणी ही सर्वसामान्यांना करण्यात येते. या ठिकाणी येणारे नागरिक मात्र नको हेलपाटे या दृष्टीने विचार करतात आणि पैसे देऊन मोकळे होतात. हा प्रकार दौंड तहसील कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत येथे आज निदर्शनास आला. एका दाखल्यासाठी 730 रुपये, 3 दाखल्यासाठी पहा. हा खर्च या तहसील कार्यालयाच्या सेतू या योजनेच्या माध्यमातून येत आहे. तसे पाहता शासकीय दरानुसार संबंधित या प्रकाराबाबत नायब तहसीलदार यांच्याशी संपर्क केल्यानंतर मात्र महा ई सेवा केंद्र सेतू चालकाला बोलावून घेण्यात आले आणि त्यानंतर मात्र संबंधित नायब तहसीलदार मॅडम यांनी त्या सेतू चालकास शासकीय दराप्रमाणे 3 जातीच्या दाखल्यांची फी घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर मात्र त्या फीचा आकडा हा किती सुंदर आला आहे पहा, की तो आकडा हा आपण पाहूया. तीन जातीच्या दाखल्याला 420. हे पहा, म्हणजे ह्या तहसील कार्यालयातील सेतू केंद्र चालकाची ही 420 हा शुभ आकडा आलेला आहे. आकडा बी पहा योगायोगाने काय आलेला आहे. 3 दाखले यांच्यासाठी संपूर्ण खर्च 420 आलेला आहे. परंतु हा शासकीय फी ही असू शकत नाही, याबद्दलही शंका आहे. नवीन